आमच्या माता भगिनींना शेवटचा मंत्र देतो। काही लोक गेले, थांबा बाबा थांबा, काही लोक आता गेले, गजरातून गेले, तेले माझा शाप आहे। ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन त्याचा कार्यक्रम अयशस्वी हो, काही अडचण नाही। हा आपल्याला जाताना शेवटचा मंत्र, आमच्या माता भगिनींना शेवटचा मंत्र देतो। पहिला मंत्र, पदर घे। कुठे गेले हे ढुमणेवाले, कुठे गेले? माझा कीर्तनकार हे दादा कुठे गेले? दादा हा ते पलटा, ते ढुमणं असं असं पलटा। हा इथून इथून करा, इथून। हा ज्या बाईच्या डोक्यावर पदर नाही दिसन तिच्या डोक्यावर मारा पदर घ्या। उद्या कोणाचं कीर्तन आहे? उद्या कोणाचं कीर्तन? सागर महाराज बोराडे, सागर महाराजले विचारतात। निळ्या साडीवालीच्या डोक्यावर अजूनही नाही आहे। खांद्यावर पदर नका घेऊ, खांद्यावर पदर तर माझी बायकोही घेते, त्यात काही नवल नाही। डोक्यावर घ्या, डोक्यावर। पोरींनो डोक्यावर ओढणी घ्या, पण अनाचीच लाज वाटते ओढणी घ्यायचा विषयच नाही। पहिला मंत्र पदर घे। आता समोरच्या 3 दिवस सगळ्या महिलांच्या डोक्यावर असंच पदर दिसले पाहिजे। जर पदर लंबे होत नसन तर आयोजन कमिटीला सांगतो लांब लांब साड्या काढायसाठी, शेवटच्या दिवशी वाटप करायसाठी सगळ्यांना सांगतो पहिला मंत्र पदर घे। दुसरा मंत्र पदरात घे। माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय त्याच्यामुळे पदरात घे। आणि तिसरा मंत्र पदर खोच। प्रियंका आणि अंकिता सारखे, बेंगॉल सारख्या घटना होत आहे, त्याच्यामुळं पदर खोचला पाहिजे। मुलींनो स्वतःच्या पर्समध्ये 5 रुपयाचा फेअर अँड लवली ठेवताना त्याप्रमाणे 100 रुपयाचा रामपुरी कोयता ठेवा। वेळ आली तर खुपसून द्या, हा भाऊ तुमच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार दादा। एवढा मंत्र आपल्या सर्वांना देतो। शेवटी जाताना आमच्या सर्वांना एक मंत्र देतो। आज घरी गेल्यावर तिथं झोपता का नाही झोपता, तिथं सगळ्यात वरत लिहायचं काय? मरा लागते। रात्री झोपताना वाचायचं काय? मरा लागते। काही कोणाचं अहित करण्यात मजा नाही, कारण की मरा लागते। काही कोणाच्या प्लॉटवरचे गोटे सरकवण्यात मजा नाही, कारण की मरा लागते। काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही, कारण की मरा लागते। काही कोणाच्या साडीवर ड्रेसवर जळण्यात मजा नाही, कारण की मरा लागते। काही कोणाच्या पोरीले मिस कॉल देण्यात मजा नाही, कारण की मरा लागते। सोपान कनेरकरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर येऊन तिथं एका पोरीची कमेंट असते, हा तेरे खालून रिप्लाय देते, हाय रितिका जेवलीस का म्हणण्यात मजा नाही, कारण की मरा लागते। मित्राचे घेतलेले उधार पैसे, मित्राचे घेतलेले उधार पैसे लवकर दिले पाहिजे, कारण की मरा लागते। नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका। आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे। दादा आजपर्यंत आजचा चांगला कीर्तन महोत्सव झाला। आदरणीय तिकांडे ताई, आदरणीय तिकांडे बाबा यांनी मला बोलावलं, आपल्या सर्वांची भेट झाली, आपल्या संयोजन कमिटीची भेट झाली, आणि तुमच्या सगळ्याचे माझ्यावर एवढे उपकार आहे, माझ्या अंगाची कातडी काढून तुमच्यासाठी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही। आदरणीय 2-3 चक्रे बाबा, आदरणीय आकाश दादा बाबा, तुम्ही एकदम चंद्रे, मला तर वाटेल ना, मला नाव आणि गाव विसरण्याचा रोग पडला का काय माहित, मी जिल्ह्यानच फिरतो, मला गावाचं काही नाही। आपण सर्व बाबा तुम्ही ऐकले। आणि मी कणी ताई, मी कोण्या शिक्षण संस्थेत शिकायला गेलेला विद्यार्थीने पांदी समजते का? पांदी पांदी ते वावरात झाले असते ना, शेतात झाले, बांधा बांधाना आलेला कीर्तनकारा, त्याच्या हा बांधा बांधाना आलेला कीर्तनकारा। आणि सध्या माय बरं चालू आहे, त्याच्यामुळे तुमचे चांगले उपकार राहू द्या। तुम्ही सर्वांनी चांगली इज्जत दिली, तेवढीच इज्जत जर माझ्या घरात मला माझ्या बायकोनं दिली तर मी इथं आलो नसतो। आजचा चांगला कार्यक्रम झाला, चांगल्या कामासाठी आयडिया नसते लागत। आपण सर्वांनी हा कीर्तन महोत्सव घेतला। मी गेल्या 3-4 दिवसापासून त्या माझा कीर्तनकारच्या माध्यमातून संपूर्ण कीर्तन भरवतो, आणि वैभव म्हणजे सर्वात मोठं वैभव तरुण लोकात, तरुणाचं आयोजन आहे। तुमचा सप्ताह इथं यशस्वी आहे, त्याच्यामुळे तरुण आपल्यामध्ये आहे। तरुणांसाठी एकदा टाळ्या वाजवा। आपला चांगला कार्यक्रम झाला। काल परवा काकू मी तिकडे कोल्हापूरला गेलो होतो, ते बाई म्हणे मला जेवण करून जा। म्या म्हटलं काय करता? शृंगार वडे करते म्हणे। मी म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे। त्या बाईनं शृंगार वडे वाढले। मी जिथं बसलो होतो ना तिथून सरळ मला किचन दिसायचं। त्या बाईनं सगळं काही वाढलं होतं, पण माझ्या डोळ्यासमोर भजी कुरडी पापळाचं टोपलं मला दिसत होतं। म्या म्हटलं हिनं केले तर माझ्यासाठी, मागतो तर म्हणून महाराज खाय गोबरे आहे, मागणं बरोबर नाही। बाजूनं आमचा अभि बसला होता, अभिले म्हटलं येताना एवढा जाळा साप दिसला, म्हटलं
म्हटलं अभि म्हणे दादा लंबा केवढा होता. ते बाई म्हणे कर ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. ते बाई म्हणे कर ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. ते बाई म्हणे कर ना सुरू. हा म्हणे लंबा केवढा होता. म्या म्हटलं अभि त्या सापाची शेपटी म्हटलं माया ताटापाशी होती, पण त्या सापाचं तोंड म्हटलं भजकुर्डीच्या पापडापाशी होतं. ते बाई म्हणे आता माय भजकुर्डी पापड राहिलेच होते वाळाचे. ज्याप्रमाणे खासाठी आयडिया लागते त्याप्रमाणे या चांगल्या सप्त्यासाठी, चांगल्या सौजन्यासाठी आणि हरिनामासाठी आयडिया लागत नाही. जो मेरा मेरा करता है भगवान उसको मारता है, लेकिन जो तेरा तेरा करता है भगवान उसको तारता है. या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याचं महत्भाग्य आपल्या सर्वांच्या साक्षीने मला लाभलं. त्यामुळे मस्तक होतो आणि त्या भगवंताचं नामस्मरण कसं करावं. दोन्ही हात वर करा. वर 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 सर्वांच्या सर्व सर्व वर 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 वर. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल जय जय बोलिले कुणे वेळी वाकुणे वंदने. राज महाराज महाराज तुम्ही सिद्धो. हराई विचारिला निकार व्याकुला. राज महाराज महाराज तुम्ही सिद्धो. कवने जाने प्राणाला बाया वैकुंठला. राज महाराज महाराज तुम्ही सिद्धो. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठली गोसावी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाळ